खातं उघडलेलं आहे। धाराशिवमध्ये शिंदे की ठाकरे अशी लढत आहे। तर इटकूर गटामधून शिंदेच्या शिवसेनेनं इथे खातं उघडलेलं आहे। धाराशिवच्या इटकूर गटातून शिंदेच्या शिवसेनेनं खातं उघडलं। धाराशिवमध्ये शिंदे की ठाकरे अशी लढत आहे। तर धाराशिवमध्ये भाजपचे 2 तर शिवसेनेचा 1 उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 जागांवर ठाकरेंची शिवसेना ही आघाडीवर आहे। तर धाराशिवमधले हे कल आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर इथे ठाकरे आणि शिंदेची शिवसेना अशी लढत। धाराशिवच्या इटकूर गटातून शिंदेच्या शिवसेनेनं खातं उघडलंय। शिवसेनेचे अनंत लंगडे या ठिकाणी विजयी झाले आहेत। पन्हाळा सातवे गावाचा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 10 पैकी 8 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे। शिंदेची शिवसेना रत्नागिरीमध्ये आघाडीवर, 10 पैकी 2 जागांवर इथे अपक्ष आघाडीवर आहेत। रत्नागिरीमधले कल आपण पाहतो। जिल्हा परिषदेच्या जागांचे कल आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडी यांनी अद्याप खातं उघडलेलं नाही। तर इथे भाजप आणि शिंदेची शिवसेना या ठिकाणी आघाडीवर, तर शिंदेची शिवसेना हिने 8 जागांवर इथे आघाडी घेतलेली आहे। तर रत्नागिरीमध्ये कोण, तर शिंदेची शिवसेना हे उत्तर मिळतं। 10 पैकी 8 जागांवर जिल्हा परिषदेच्या शिंदेची शिवसेना आघाडीवर, रत्नागिरी जिल्हा परिषद शिंदेकडे। जिल्हा परिषदेच्या 10 पैकी 2 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत। इथे दुसऱ्या कुठल्याच पक्षाला खातं उघडता आलेलं नाही। 10 पैकी 8 जागांवर शिंदेची शिवसेना इथे आघाडीवर आहे। मंगळवेढ्यातनं दामजीनगर या ठिकाणावरनं निकाल येतोय। तर खेडच्या वाडा गटातनं शिंदेच्या शिवसेनेचे समीर सुपे हे आघाडीवर, तर खेडच्या वाडा गटातनं शिंदेच्या शिवसेनेचे समीर सुपे आघाडीवर। तर खेडच्या वाडा गटामधून शिंदेचे उमेदवार इथे आघाडीवर आहेत। खेडच्या वाडा गटातून शिंदेच्या शिवसेनेचे